यस, चला मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय. 6 षटकांचा हा सामना. पहिला चेंडू इथे आपण पाहू शकतो बॉटम हँडचा चांगला वापर आणि सर्वच्या सर्व मान्यवरांना. त्याचप्रमाणे आपण पाहिलं आमचे गुलाब भाऊ लांडगे, निलेश भाऊ कांदळकर आणि संपूर्ण मित्र परिवार या चौकाराची तुम्हा सर्वांना सलामी. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. आता इथे अजिंक्य बाबू शिंदे तोडफोडच्या इराद्याने मैदानाच्या आत. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, लोवर फुल टॉस, दिशा दर्शवली गेली. देवा कामी याची गोलंदाजी आपण पाहतो. लॉंग ऑफला सचिन भगत सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतोय. सिद्धार्थ पिसाळ आणि अजिंक्य बाबू शिंदे या खेळाडूंची बॅटिंग ओपनिंग फेअर आपण पाहतोय. कारण या जोडीवरती भरपूर काही निर्भर आहे. मी म्हणेल धावा बनवल्या तर चांगले बनवतील आणि जर का गोलंदाज इथे फॉर्म मध्ये आले तर मात्र अडचणींना सामोरं जावं लागेल. ओहो, ओव्हर द कव्हर्स, इनसाइड आउट, दिशा दर्शवली. दशा धाव फलकाची बदलेल. मिळतील धावा 4. केलाय तगडा बार. थँक्यू, धन्यवाद. वन साइड हीरो है यो. यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारची धाव विनोद सर डॉट बॉल आहे. येस, डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू. कारण इथे चित्र असं दिसते की दोन्ही बॅटर्सने सेम समान रंगाच्या कॅप घातल्यात, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं. यावेळेस हळूवार पद्धतीने टाकला गेलेला चेंडू होता. फिंगर रोल केलाय. गती परिवर्तनाचा चेंडू आहे त्या ठिकाणी, परंतु सिंगल तर मिळेल. हो, सिंगल नव्हे तर धावा मिळतील 4. पुन्हा एकदा कमालीचा वार. वन साइड हीरो. थँक्यू. तेरा धावा फलकावरती. शेवटचा एक चेंडू आपण इथून पुढचा पाहणार आहोत. देवा तयार. यावेळेस देखील आपण पाहू शकतो प्रहार जोरदार आहे. सचिन, हो, सचिनचा प्रयत्न तिथे आपण पाहिला आणि राहिलं दूरवरती. खिलाडी के मस्तक पर छक्के की दस्तक. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो. वन साइड हीरो है. धन्यवाद. थँक्यू. रानवडेवाडा स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचे संघ मालक मयूरदादा रानवडे, त्याचबरोबर आमचे आदरणीय अमित भाऊ लांडे इथे उपस्थित होतात. मनापासून हार्दिक असं स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धफलकावरती 19 विदाउट लॉस. चांगली बॅटिंग. सिद्धार्थ पिसाळ 4 मध्ये 14, अजिंक्य शिंदे 2 मध्ये 5. चांगली पार्टनरशिप, साझेदारी, भागीदारी मी म्हणेल इथे रचनाचा प्रयत्न होतो. हा सामना दोन्ही टीमसाठी महत्वाचा आहे. इथे मी म्हणेल विजय नोंदविण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण इथून जिंकलात तर एक संधी तुम्हाला मिळणार आहे. पराभूत झालात तर त्या चुकांवरती दुरुस्तीकरण करण्यासाठी तुम्हाला अजून प्रयत्न करावे लागतील. अंकित सुतार, सुचित राम, ऋतिक तारू या मागील मॅच मध्ये ज्या चुका झाल्या त्यावरती नक्कीच विचार करावा लागणार आहे. सचिन भगत यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. ओहो, इथे मात्र चुकीचा कॉल. चुकीचा कॉल किती महागडा ठरतो किंवा ठरू शकतो याचं उदाहरण तुमच्या समोर. फलंदाज सिद्धार्थ पिसाळ धावात. विकेटचं पतन. वन साइड हीरो है.
धन्यवाद, थँक्यू. रामदास सोनवणे न्यू बॅटर, नवीन फलंदाज. आता इथे काय पाहायला मिळालं माहितीये का संतोष भाऊ, तिथे जो फलंदाज आउट होऊ शकत नाही किंवा जो क्लीन बोल्ड होऊ शकत नाही आणि कॅच आउट होऊ शकत नाही, तो आउट कसा होऊ शकतो? स्वतःच्या चुकीमुळे, रनआउट. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये यस नो आणि वेट हा कॉल खूप महत्वाचा आहे. तो एकतर व्यवस्थित द्या किंवा तुमच्या समोरच्या खेळाडूचा व्यवस्थित तो कॉल घ्या किंवा ऐका. यावेळी देखील आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न असणारे अजिंक्य शिंदेचा डीप मिड विकेटला सुंदर कलेक्शन आणि क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. सिंगल तर आली आहे, एकेरी धावेच्या मदतीने धफलकावरती 20. रामदास सोनवणे यांच्या बॅटमधून जर का सलगचे 3 खणखणी षटकार आले तर आमचे मारुती मस्कर साहेबांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक असणार. हो हो, यावेळेस चेंडू बॅटवरती आलाय, चेंडू बॅटवरती आलाय आणि आवाज, षटकार. थँक्यू, थँक्यू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक प्रहार केलाय, पाहू शकतो तिथे 2 खेळाडू धावत परत जाणार आहेत. चेंडूवरती ताबा मिळवला गेला, चेंडू उचलून फेकला गेला आणि आताच्या देखील 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. यापूर्वीचा एक चांगला षटकार आपण पाहिला होता, परंतु अजूनही सलगचे 3 षटकार जर का रामदास सोनवणेच्या बॅटमधून आले तर पहिलवान मारुती मस्कर यांच्या माध्यमातून 501 रुपयांचे पारितोषिक, सलगचे 3 षटकार खेचावे लागतील. 28 धावा धफलकावरती. ओहो, रिवर्स 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 आणि साजरा होईल एक चांगला दिवस. षटकार. थँक्यू. पॅटर्न वेगळाच आहे, कारण रामदास सोनवणे म्हणतायत अपनी झलक सबसे अलग. यावेळी देखील अगदी आपण पाहिलं पहा, दूरवर्ती नक्कीच बॅटरच्या चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जवळपास सफल झालाय, कारण बॅट फिरवली होती अगदी वेगाने रामदासने, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण नायक चौहान या खेळाडूच्या माध्यमातून पाहतो. एक युवा टॅलेंटेड खेळाडू उभरता सितार आहे, मॅन फ्रॉम नेहरूनगर नायक चौहान. 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. धाफलकावरती 35 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. डीजे धन्यवाद, थँक्यू. सचिन थोडेसे मी म्हणेल की निराश होतील, कारण कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न होता, इथे 16 धावा खर्च झाल्या. 35 धावा धाफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फेरबदल होतोय आणि गोलंदाज जो गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाजाचं नाव आहे सचिन दुधाडे. या खेळाडूचा देखील एक इतिहास आहे, हा चेंडू टाकल्यानंतर मी सांगेलच. हो, यावेळेस देखील आपण पाहिलं पहा, रामदास सोनवणे यांचा नक्कीच रिव्हर्स अटेम्प्ट आपण पाहिला, परंतु संपर्क मात्र झाला नाही. 22चा इशारा पंचांचा देखील येतोय. या षटकामध्ये देखील जर का मला वाटतं या षटकामध्येच नाही तर रामदास सोनवणे यांच्याकडून कुठल्याही षटकामध्ये सलगचे 3 षटकार आले तर आमचे पहिलवान मारुती मस्कर यांच्या वतीने 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. परंतु या इथे मात्र आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय अजिंक्य शिंदे, आणि तिथे देखील ओळखलं
की नेमका स्ट्रॉंग झोन काय आहे अजिंक्य शिंदेचा सचिन दुधाडेने. सचिन दुधाडेबद्दल नक्कीच मी सांगणार आहे की PCTCA करंडक जेव्हा पहिलं पर्व आपण वाळके स्पोर्ट्स दिघीच्या मैदानावरती नक्कीच राबवलं होतं, भरवलं होतं, तिथे पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज होता आणि चर्चित राहणारा गोलंदाज सध्याच्या घडीला देखील. परंतु बाबू शिंदे इथे प्रहार करण्याचा प्रयत्न करतो. फटका तर फसलाय, चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि डाऊन द बॉल येथील संकेत. विकेटचं पतन, फलंदाज बाद. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. थँक्यू, धन्यवाद डीजे. न्यू बॅटर, नवीन फलंदाज रोहित भोर. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल. इथे देखील सचिनने काही वेळेसाठी मी म्हणेल की बॅटरवरती चांगली नजर ठेवली, फॉलो केलं. विचार होता की नक्कीच जास्तीत जास्त शफल होऊन हा प्रहार करण्याचा प्रयत्न रोहित करणार आहे, परंतु इथे दिशा मात्र भरकटली. यावेळी देखील आपण पाहू शकतो, पहा जमिनी समांतर फटका आहे. संकेत पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतील. पहा खेळाडूंना कळकळीची विनंती आहे संपूर्ण आपल्या पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन कमिटीकडून देखील की तुम्ही मित्रांनो खेळा, परंतु शरीराची काळजी देखील घ्या. प्रॉपरली सर्व युवा टॅलेंटेड खेळाडूंना विशेष करून सूचना आहे की नी कॅप्स परिधान करा. बॅटर्स जे नवीन असतील ते सेफ्टी गार्ड्स वापरा. यावेळी देखील रिव्हर्स अटेम्प्ट नक्कीच इथे केला गेला, परंतु संपर्क पाहिजे तसा झाला नाही. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 4 चेंडू आतापर्यंत आपण 5 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले ना तर कमालीचे आहेत, कारण 2च धावा, माफ करा, 2च धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट धफलकावरती 38, 3 धावा, 3. पुन्हा एकदा इथे देखील वारंवार सातत्याने आपण पाहिलं तर रिव्हर्सचा प्रयत्न. रोहन अर्जुने, रितेश राठोड, मित्रपरिवार देखील उपस्थित होत आहेत, हार्दिक असं स्वागत आहे. केवळ 3 धावा खर्च केला सचिनने. 2 बॅटने आल्यात, एक अतिरिक्त वाईट होती. कौतुक असेल. धफलकावरती आपण पाहतो 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लक्षात ठेवा 6 षटकांचा असणारा हा सामना आहे आणि कालच्या दुपारपासून सुधीर भाऊ उष्णता देखील वाढली आहे. त्यामुळे विशेष करून सूचना खेळाडूंना आहेच की वेळोवेळी तुम्ही पाणी वगैरे देखील घ्या. कुठल्याही प्रकारचं नक्कीच तुम्हाला त्रास होईल असं काम करू नका. गॉगल्स परिधान करा क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंनी. हँड स्लीव्स नक्कीच परिधान करा. नी कॅप्स घाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर काहीसा फेरबदल होतोय आणि चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत नायक चव्हाण. संधी अजूनही असणार आहे रामदास सोनवणे यांना, परंतु यावेळेस मात्र आणि रोहित भोरसाठी देखील 501 रुपये सलगच्या 3 षटकारासाठी पहिलवान मारुती मास्कर यांच्या वतीने आणि आमचे सुधीर भाऊ थिटे यांच्या वतीने देखील. यावेळेस कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी कडा, चेंडू शरीरावरती स्पर्श झाला, फेकी केली, विकेट किपरला छोटीशी दुखापत आणि एक सुंदर दृश्य आमच्या कॅमेरामॅनने देखील टिपलंय. पहा जेव्हा मला वाटतं अनुराग मोहिते विकेट किपर आहे आणि जेव्हा रन काढण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला ते परत आले. काहीसा मला तो संपर्क बॅट आणि पायाचा झाला आणि अनुरागने त्या बॅटच्या पाया पडला. हे महत्वाचं आहे, कारण लक्षात ठेवा प्रत्येक खेळाडूला ओळख बॅटच देते. बॅट असेल, बॉल असेल, स्टंप्स देखील असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मैदान.
इथे देखील कलात्मक फटका रोहित भोर. इथे मात्र वन्स मोर खेचतील खणखणीत प्रहार षटकार. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. धन्यवाद. संघमालक दीपक औटी यांना देखील एक संदेश पाठवला रोहितने. माझं नाव आहे रोहित, मी खेचेल षटकार आणि तुम्हाला करेल मोहित. अजिबात होऊ नका बोर, मी खेचेल षटकार, माझं नाव आहे रोहित भोर. हो, यावेळी देखील थोडासा मी म्हणेल पहा वेग कमी केला. या युवा टॅलेंटेड खेळाडूचा आणि विशेष करून सुधीर भाऊ पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या सर्वच खेळाडूंचं, पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे, उपाध्यक्ष आशिषदादा मारणे यांनी देखील मन भरून कौतुक केलंय. सर्वात महत्वाचं म्हणजे काय, सर्वच्या सर्व खेळाडू 9 वाजता म्हणजे 9 वाजता मैदानावरती हजर होतात. हे कौतुक नक्कीच केलंय आणि त्यासाठी नक्कीच दोन्ही मान्यवरांचा मित्र परिवारांचा देखील विशेष आभार असेल. कारण भरतदादा टिंगरे आणि आशिषदादा मारणे नेहमी कैलास भाऊ लांडगे यांच्या समोर चर्चा करतात. यावेळेस अजून एक चेंडू बॅटवरती आला. इथे देखील खेळाडू आहे, धावत पुढे जाणार आहे, झेल टिपण्याचा प्रयत्न. रुपेश शिंदे मात्र यावेळेस डामदी बॉल आणि फलंदाज इथे निराश, हताश होऊन मैदानाच्या बाहेर जातील. नाव आहे रामदास सोनवणे. धन्यवाद डीजे. हे जे दोन संघ आपण पाहतो ना, एका बाजूला आपण पाहू शकतो रानवडेवाडा स्पोर्ट्स फाउंडेशन आहे, तर दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार भोसरी. परंतु अजून एक गोष्ट जर का विचारपूर्वक करण्याची झाली आणि पाहायचं झालं तर दोन्ही संघामध्ये सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधामध्ये. एका बाजूला आपण पाहू शकतो राकेश शिंदे, तर दुसऱ्या बाजूला रुपेश शिंदे. इथे देखील आपण पाहू शकतो बाहेरच्या दिशेने काटा बदलणारा चेंडू नक्की त्या ठिकाणी हाताळला जातो, टाकला जातं. यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू होता, पाहू शकतो आपण. यावेळेस न्यू बॅटर नवीन फलंदाज प्रयत्न करतात, दुसरा धावेचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु मात्र यश त्या ठिकाणी मिस झाला. मनाल शिंदे यांच्यासाठी देखील सलगच्या 3 षटकारांसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. मान्यवर असतील आमचे MSAB चे कार्यकारी अधिकारी अमोल भाऊ जाधवर. तर नक्कीच सलगचे 3 षटकार खेचल्यानंतर 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 4 षटकांचा खेळ संपला. धपलकावरती 47 रायझिंग स्टार भोसरी 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. छोटासा ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी नक्कीच खेळून मिळणार. विनंती असणारे खेळून आमच्या पंचांना देखील नक्कीच पाणी वगैरे द्या. तोपर्यंत आपण ऐकूया DJ सोनू यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत प्ले. नेहमीच मारतो आहे अशी पावर, सावकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा क्रिकेट चालवर, मी आहे खरा क्रिकेट चालवर.
तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. धन्यवाद विजय, थँक्यू. धावा देखील धाफलकावरती आपण पाहणार आहोत 47. इथे आपण पाहिलं तर कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यनिष्ठ एक क्रिकेटवीर व्यक्तिमत्व जिगीषा 11 नेहरूनगर संघाचे सर्वेसर्वा संघ मालक मी म्हणेल आदरणीय सुनीलजी चौधरी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. समवेत आमचे गणेश जाधव देखील आहेत, खुश आहेत. कालचा दिवस गाजवलाय. अथर्व बुट्टेला कोण विसरेल, छोटा तीर घाव करे गंभीर. मित्रपरिवाराचं सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. इथे मात्र वाईट बॉल आणि संतोष भाऊ मगाशी आपण मैदानाबद्दल बोलत होतो. मैदानाचा आशीर्वाद कसा मिळतो किंवा तुमच्या मेहनतीचं फळ गोड तुम्हाला कसं मिळतं सुधीर भाऊ, याच्यानंतर आपण नक्कीच बोलूया. कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, लावडा पेल तिथे चेंडू शरीरावरती स्पर्श झाला की बॅटला पंच कळवतील शरीराला. लेग बाईट्स, एक धाव मात्र पळून काढले. कारण वर्षभर मैदान बुक केलं धीरेनभाई शाह यांनी आणि कालचा दिवस गाजवला कोणी, त्यांनीच. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन सरळ सेमीफायनलमध्ये दाखल. कारण तुम्ही सराव करा, परंतु मैदानाचं देखील साहजिकचं कौतुक झालं पाहिजे आणि करतात देखील खेळाडू. 49 धावा धाफलकावरती आहेत. 49, 5th ओव्हर इन प्रोग्रेस. 5वं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा अजून एक गती परिवर्तन. इथे देखील चेंडूने काटा बदला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, यष्टा मिस, सचिन भगतचा बॅकअप आणि केवळ एकच धाव. एक बाईचा इशारा पुन्हा एकदा पंचांचा. पहा खेळाडूंना पुन्हा एकदा मी तेच सांगणार आहे मित्रांनो, तुम्ही खेळा, तुम्ही एफर्ट्स टाका, तुम्ही प्रत्येक काम करा मैदानावरती, परंतु जरी दुखापती झाल्या तरी त्या किरकोळ असाव्या, गंभीर अजिबात नाही. कारण या स्पर्धेसाठी खेळाडू देखील महत्वाचे आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट आणि इथे मात्र पंचांचा कुठलाही प्रकारचा इशारा आला नाही, अर्थात हा चेंडू देखील असेल इथे डॉट. कारण पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन हे छोटंसं रोपटं लावलं गेलं कोणासाठी, आपल्या स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करावं यासाठी. परंतु इथे मात्र एखादा खेळपट्टीवरती जणू काही कॉईन ठेवलाय आणि त्या कॉईनवरती त्या एखाद्या नाण्यावरती वारंवार टप्पा टाकला जातोय. अशा प्रकारची अचूकता आणि अशा प्रकारची दर्जेदार कामगिरी गोलंदाजीमध्ये सचिन दुधाडेची आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू आतापर्यंत टाकलेत, केवळ 3 धावा खर्च केले. इथे देखील पुन्हा एकदा कहाणी तीच आहे, कट कॉपी पेस्ट. आणि इथे ओहो, तिसऱ्या पंचांचा निर्णय वाईट बॉल आहे की नाही. तिसरे पंच आमचे सागर बोध सर पाहतीलच आणि कळवतीलच. फक्त खेळून विनंती आहे, तुम्ही जागा सोडू नका, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. दिवस क्रमांक पहिला तुम्ही पाहिला, वेळेचं उल्लंघन केलं किंवा वेळ वाचवलं नाही तर ते किती महागात पडू शकतं. पाहिलं जाईल अगदी बारकाईने आणि कळवलं देखील जाईल, सांगितलं देखील जाईल, तुमच्यापर्यंत पोहोचवलं देखील जाईल. तिसरे पंच आमचे सागर बोध सर यांच्या माध्यमातून. की हा चेंडू चांगला आहे, अर्थात फेअर डिलिव्हरी आहे, डॉट बॉल आहे. बॅटर जितकं अंतर कापेल ना, स्टम्प्स सोडून किंवा डिस्टन्स कव्हर करेल ना, तितकं अंतर गोलंदाजाच्या फेवरमध्ये पंचांना द्यावं लागेल. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहिलं तर स्टंप टू स्टंप गोलंदाजी आपण पाहतो आणि या षटकामध्ये जवळपास मला वाटतं एकूण 3 लेग बाईसच्या धावा ज्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या, जी ही आता जशी आली तीच. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि या षटकामध्ये ओके तर 51 धावा धफलकावरती आहेत. 51 लॉस ऑफ 3. चांगलं षटक हाताळलं सचिन दुधाडे, नक्कीच जो मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. एकदा सचिन दुधाडेची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या मित्रांनो झाला पाहिजेत. लक्षात ठेवा, हा तोच गोलंदाज होता ज्याने PCTCA करंडक पर्व पहिला त्यामधील विकेट हॅट्रिक संपादन केले होते.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. नाव आहे गोलंदाजाचं येस नायक चव्हाण. यावेळेस मात्र चेंडू बॅटवरती तर आलाय. पाहू शकतो चेंडू बराच काळ हवेमध्ये. तिथे डीप स्क्वेअर लेगला खेळाडू धावत पळत येतात. सिंगल आणण्याचा दुसरीचा प्रयत्न विकेट खूप वा 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 काय थ्रो होता. परंतु तिसरे पंच कळवतील की थ्रो कसा होता. तिसरे पंच या ठिकाणी आम्हाला कळवतील. पाहिलं जाईल अगदी बारकाईने. कारण लक्षात ठेवा मित्रांनो सोपं नसतं. ज्या एंडवरून थ्रो आला ना डीप स्क्वेअर लेगच्या ठिकाणाहून तिथून केवळ एकच यष्टी दिसते एकच टर्न दिसतोय. आणि तुम्हाला इंटरनॅशनलमध्ये सर्वात बेस्ट रनआउट पाहायचा असेल ना तर पॅट कमिन्सने चेतेश्वर पुजाराला जो रनआउट केला ना तो तुम्ही एकदा युट्यूबला सर्च करून पहा. डायरेक्ट हिट तर झाली. आता इथे अगदी बारकाईने पाहिलं जात आहे की जेव्हा बेल्स उद्ध्वस्त झाल्या किंवा स्टम्प्स हिट केलं गेलं तेव्हा बॅटर क्रीजमध्ये पोहोचतोय की नाही. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. द बॅटर इज गॉन. फलंदाजी ते असेल बाद. गावागावान खुल्ला मैदान पोरसी कसरती यावेळेस आपण पाहू शकतो रानडेवाडा स्पोर्ट्स फाउंडेशनचे संघमालक आदरणीय मयूरभाऊ रानवडे त्याचप्रमाणे आमचे आदरणीय अमित भाऊ लांडे इथे उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक असं स्वागत आहे. मान्यवरांची उपस्थिती नक्कीच आमच्यासाठी महत्त्वाची आणि मोलाची. तर त्याचबरोबर आपण पाहू शकतो आमचे सन्माननीय आनंद भाऊ अरबोज उद्योजक त्याचप्रमाणे माननीय श्री निलेश भाऊ कांदलकर उद्योजक हे दोन्ही मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून हार्दिक असं स्वागत आहे. तर मान्यवरांचा देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्मान केला जाणार आहे. मी मान्यवरांना देखील विनंती करणार आहे आमचे आदरणीय मयूरभाऊ रानवडेवाडा स्पोर्ट्स फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि आदरणीय अमित भाऊ लांडे आपण दोन्ही या ठिकाणी नक्कीच टॉस का बॉस अर्थात आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देखील यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. अगदी वेळातील वेळ काढून या ठिकाणी आपण उपस्थित होतात. आपल्या स्पर्धेची शोभा वाढवतात. मनापासून आभार असेल. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पुन्हा एकदा गडबड होते. काहीशा चुका होतात.
प्रहार चांगला करण्याचा प्रयत्न केला देखील गेला होता, उंची भरपूर लांबी कमी आणि तिथे लगेच गोलंदाज नायक चव्हाणने दिली विकेटची हमी. 2 विकेट्स नायक चव्हाणच्या देखील नावी आहे, कारण आता धावा धाफलकावरती आपण पाहतो 55 आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 4 चेंडू जे टाकले गेलेत उर्वरित 2 चेंडू देखील आपण या पहिल्या इनिंग पहिल्या डावातील. आज मैदानावरती पुन्हा एकदा आपण राज डेरे यांचं देखील शुभागमन होतं. मनापासून हार्दिक असं स्वागत आहे. इतर वेळी आपण पाहिलं तर करण अर्जुन अर्थात राज डेरे आणि राहुल सईद सोबत असतात, परंतु राजने सांगितलं राहुल सईद येतोय, करण आलाय, अर्जुन येतोय. 55 धावा धफलकावरती आहेत. पुढचा चेंडू आपण पाहूया. न्यू बॅटर नवीन फलंदाज महेश्वर मुळीक, लेफ्ट हँडेड आहे, युवा खेळाडू, परंतु इथे मात्र दिशा भरकटली. वाईड बॉल, अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि इथे मात्र रनआउटची शिकार. फलंदाज होतील धाबाद. गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये येतील. संदीप लांडगे. परंतु इथून पुढचा जो चेंडू आपण पाहतोय तो या पहिल्या इनिंग पहिल्या डावातील शेवटचा चेंडू आहे. 56 धावा धफलकावरती आहेत. प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडूने काटा बदलला. इथे काहीसा फंबल आणि फलंदाज मात्र बाद. यस नोचा कॉल एकमेकांना देण्याचा प्रयत्न फलंदाजांचा पाहायला मिळाला नाही. निराशा हताशा लागली हाती आणि इथे पुन्हा एकदा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातील. इनिंग संपली आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकतो तर नवीन इनिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. आणि जशी इनिंग सुरू होईल नक्कीच मी पुन्हा एकदा आवाजाचा पहाड पार्टनर भूषण ट्रान्स ज्यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असतात, आपल्या स्पर्धेला देखील ज्यांच्या माध्यमातून ट्रान्स नक्की दिलं गेलं ते प्रवीण गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित. आणि सरांना मी विनंती करणार आहे आपण देखील यायचं. समालोचनाचं कक्ष आशीर्वाद पाहतो. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. एकदम नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. चेक. सन्माननीय संघमालक हेमंत भाऊ भोसले यांचे या ठिकाणी आगमन होते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय राकेश लांडगे यांचे या ठिकाणी आगमन, मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत.
अनेक सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत। या ठिकाणी संघमालक सन्माननीय मयूर भैया रानवडे यांना आपण सन्मानित करीत आहोत। विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा। मयूर भैया रानवडे यांनी की संघ मालकत्व या ठिकाणी घेतलं। संघ मालक हा प्रीमियर लीग स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धेला जोडणारा एक महत्वाचा दुवा असतो आणि सन्माननीय मयूर भैया रानवडे यांनी जे संघ मालकत्व घेतलं त्या निमित्तानं सन्माननीय कैलास भाऊ लांडगे पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहे कैलास भाऊ या क्रिकेटच्या स्पर्धेचं देखील प्रभावी आयोजन सातत्यानं 2 वर्ष कैलास भाऊ आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून होताना जे पाहायला मिळते कैलास भाऊ लांडगे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय संघ मालक मयूर भैया रानवडे। आणि मयूर भैयांनी सांगितले की प्रत्येक वर्षी पिंपरी चिंचवड लीग मध्ये आमचं संघ मालकत्व असेल म्हणून तुम्हाला धन्यवाद नक्कीच देईल। प्रत्येक पर्वात सन्माननीय मयूर भैया यांचा संघ खेळताना जो पाहायला मिळणार आहे। धन्यवाद। चला मॅच चालू होणं आता गरजेचं। ज्यांनी आपल्याला सर्व सन्मान चिन्ह दिलेले आहेत प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय आनंद भाऊ अरबुज आणि सन्माननीय निलेश भाऊ कांडलकर प्रसिद्ध उद्योजक यांचेही मनापासून स्वागत असेल आणि विशेष म्हणजे पुढच्या वर्षी देखील त्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देण्यात येणार आहेत। पुन्हा एकदा या दानशूर दात्यांचं मी मनापासून स्वागत करेल। सन्माननीय आनंद भाऊ अरबुज उद्योजक आणि सन्माननीय निलेश भाऊ कांडलकर उद्योजक आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर सन्माननीय काका लांडगे यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल। इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण क्रिकेट हाय तो जीव की प्राण। सरची होते धमाल गावा रायझिंग स्टार भोसरी आणि त्यांच्या विरोधात रानवडेवाडा स्पोर्ट क्लब ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मैदानाच्या आतमध्ये रानवडेवाडा स्पोर्ट क्लब टीम फलंदाजी करताना पाहायला मिळेल। उलट्या दिशेला पहिलाच फटका खेळून काढलाय शतरक्षण खूप प्रभावी त्या ठिकाणी मात्र जे केलं गेलंय प्रेक्षकांना सांगावं लागलं नाही की टाळ्या वाजवा एवढं दर्जेदार शतरक्षण त्या ठिकाणी मात्र जे केलंय शतरक्षक होता त्या ठिकाणी महेश यांनी केलेलं शतरक्षण महेश्वर मुळीक अगदी आपण पाहतोय अप्रतिम शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये केले। काही धावा निश्चितपणे त्या ठिकाणी वाचवल्या गेल्यात। सेफ मध्ये चेंडूला अडवलंय अगदी आपण पाहतोय। एक धाव निश्चित वाचवली परंतु एक एक धाव खूप महत्वाची असते। एका एका धावेनं देखील सामने गमवावे लागतात। क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहिलेलं आहे अमय जाधव आणि सचिन भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। अमय स्ट्राइक एंड वरती आपल्याला खेळताना जो पाहायला मिळतो आहे। गोलंदाज अमन अन्सारी गोलंदाजी मार्क वरती आहे। हा चेंडू अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा कडा प्रहार केलाय चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा। गव्हाण खुला मैदान 4 सिक्सरची होते धमाल। इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण।
इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट रिवर्सचा फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक आणि स्फोटक फटका यशस्वी देखील फलंदाज अमय जाधव होताना जो पाहायला मिळतो आहे. टार्गेट आहे मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठीच आपण पाहतोय. सत्तावन्न धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आणि दर्जेदार सुरुवात देखील मैदानाच्या आतमध्ये होताना जी पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व दुसरं मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात चालू आहे. विशेष म्हणजे जे जे बक्षीसदाते या ठिकाणी येत आहेत, जे जे संघमालक या ठिकाणी येत आहेत, अगदी पुढच्या वर्षाचं देखील संघमालकांनी जवळजवळ 18 ते 19 संघमालक आहेत. पुढच्या वर्षाचं देखील संघमालकत्व त्यांनी जाहीर केलंय. अनेक बक्षीसदाते पुढच्या वर्षी पारितोषिक कंटिन्यू करतायत. ही यशस्वीता आहे पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची. हलक्याशा हाताने पॉइंटच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी घेतली जाते ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 2 अंकांमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळते. 10 धावा धावपलकावरती आहेत. 32 चेंडू 47 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळते. अमन अन्सारी गोलंदाजी मार्कवरती आहे. सचिन भगत आता स्ट्राईक एंडवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. अमय जाधव दर्जेदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून दिली. एक शतरक्षण जर पाहिलं तर मात्र डीप पॉइंटच्या दिशेला शतरक्षक, थर्ड मॅनच्या दिशेला शतरक्षक आहे. शॉर्ट फाईन लेगला शतरक्षक आहे. मिड विकेटला शतरक्षक, लॉंग ऑन लॉंग ऑफ अगदी आपण पाहतोय शतरक्षक तैनात आहेत. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक नक्कीच तैनात आहे. आणि एक चांगली व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये जे सजवली जाते. पाहायचंय कोण बाजी मारणार या लढतीमध्ये. शेवटच्या आता चेंडू नक्कीच शिल्लक असतील. 31 चेंडू 47 या मॅचचं समीकरण तयार झाले. बिनबाद 10 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेला चेंडूला अगदी आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेला खेळलाय. 3 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू पोहोचतोय सीमा पार, मिळतोय आणखीन एक चौकार. 4 रन. हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेला खेळलेला एक अप्रतिम चौकार मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. धावपलक जाऊन पोहोचतोय. या चौकाराबरोबर 14 वरती धावपलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 रन, 14 धावा. एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष्य. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही है जो लढा नाही. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली फायटिंग होईल. चांगला संघर्ष शेवटपर्यंत नक्की जो पाहायला मिळेल. समान ताकदीच्या टीम आमने सामने अगदी आपण पाहतो आहे. रायझिंग स्टार भोसरी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. तर त्यांच्या विरोधात रानवडेवाडा स्पोर्ट क्लब ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. बिनबाद 14 धावा धावपलकावरती आहेत. कोण जिंकणार ही मॅच, फार मोठं प्रश्नचिन्ह अगदी आपण पाहतोय. झुंज आहे समान ताकदीच्या संघांची. अमय जाधव, सचिन भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि दोन्ही फलंदाज 3 चेंडूंचा सामना केलाय. 7 वरती खेळताना जे पाहायला मिळत आहेत. दर्जेदार सुरुवात निश्चितपणे पहिल्या षटकात करून दिली आहे. व्यूहरचना त्या ठिकाणी शतरक्षणाची बदलवली जाईल. मॅच क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 6 मॅचचं शेड्यूल आहे अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्येक जण या ठिकाणी आलेलं नक्की समाधानी खुश आहे. चांगलं आयोजन नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र जे केले गेले अगदी आपण पाहतोय. बिनविरोध नगरसेवक सन्माननीय रविभाऊ लांडगे असतील. युवा नेते सन्माननीय राहुल शेठ लांडगे प्रमुख मार्गदर्शक आणि आधारस्तंभ या क्रिकेटच्या स्पर्धेचे आहेत. त्याचबरोबर प्रभावी आयोजन खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं. पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय कैलास भाऊ लांडगे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार यांनी केलेलं आयोजन. हे दुसरं पर्व मोठ्या थाटामाटात संपन्न होताना जे पाहायला मिळतं आहे.
मारा करण्यासाठी गोलंदाज दरम्यान गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. हा फटका अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. चांगलं शतरक्षण. बिमर त्या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांद्वारे चेक केला जाईल. तिसरं पंच कार्यरत आहेत. टीव्ही अंपायर काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. डिसिजन इज पेंडिंग. टेनिस क्रिकेट देखील बदलले. एक सुगीचे दिवस टेनिस बॉल क्रिकेटला येत आहेत. अत्याधुनिक सामुग्री टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आली आणि या अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा वापर जो केला गेलाय. टीव्ही अंपायर कार्यरत आहेत. फेअर डिलिव्हरी. चेंडू योग्य होता. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. फेअर डिलिव्हरी. गोलंदाजी मार्कवरचे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू खोलवर टप्प्याचा नक्की टाकलाय. वाईट यॉर्कर अगदी आपण त्या ठिकाणी या पाहतोय. डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतो आहे. स्कोर कार्ड 16 धावा बिनबाद. स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय सिद्धार्थ पिसाळ गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस चेंडू अगदी आपण पाहतोय त्यावरती केले आक्रमण. शतरक्षक करेल चेंडूचा पाठलाग. चेंडू मात्र सुसाट वेगा सीमा पार. आणखीन एक सनसनीत चौकार. 4 रन. मैं और डराऊं कौन भाईगा मैं तो डंका बजाऊं. डरने वालों को मैं और डराऊं कौन भाईगा मैं तो डंका बजाऊं. या चौकाराबरोबर स्कोर कार्ड देखील 20 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 26 चेंडू 37 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळला अगदी आपण पाहतोय. मिडॉनचा शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी या फार मोठी पडझड होताना जी पाहायला मिळते आणि जखमांची पर्वा करणारे आमचे खेळाडू नाही आहेत. अगदी आपण पाहतोय क्रीडांगण कधीच रणांगण बनून गेले. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व दुसरे मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना जान क्रिकेट शान क्रिकेट अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेट मनामनात आहे. क्रिकेट प्रत्येकाच्या हृदयात आहे. अनेक क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन पिंपरी चिंचवड परिसरात नक्कीच होताना जे पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेने गतवर्षी केलेली सुरुवात त्याच धर्तीवरती या स्पर्धेचा आदर्श घेऊन अनेक स्पर्धा तयार झाल्यात. अगदी आपण पाहतोय हा फटका सजवलाय जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 रन. डरने वालों को मैं और डराऊं कौन भाईगा मैं तो डंका बजाऊं. अरे उसके इशारे पे जान लुटाऊं. 24 धावा धावपलकावरती आहेत. 24 रन. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा पार करताना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 24 रन ऑन स्कोर कार्ड. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना जो पाहायला मिळतो आहे. अमय जाधव अगदी आपण पाहतोय स्टेप आउट केला आणि त्यानंतर मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा चिरली भेदली तोडली आणि एक अप्रतिम चौकार वसूल केला. 24 वरती धावफलक 12ची सरासरी 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते राखली गेली आणि आता 24 चेंडू 33.
या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. 8 चेंडू 16 वरती अमय जाधव खेळतोय. 4 चेंडू 8 वरती सचिन भगत मैदानाच्या आतमध्ये खेळताना जो पाहायला मिळतोय. रामदास सोनवणे षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जगभरात या क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केले जाते. HD क्वालिटीमध्ये अगदी आपण पाहतो ही क्रिकेटची स्पर्धा ड्रीम स्पोर्ट लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण पाहू शकता. आणि या युट्यूब चॅनलला निश्चितपणे तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भविष्यात होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत नक्कीच येतील. नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. ड्रीम स्पोर्ट लाईव्ह नक्कीच सर्वांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पैलवान मारुती मस्करे यांच्या वतीनं पारितोषिक असेल. या षटकात जर विकेट घेतली रामदास सोनवणे यांनी तर 200 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी असं 200 रुपयांचं पारितोषिक या षटकामध्ये. लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडूवरती येईल त्या ठिकाणी मात्र घेतली जाते ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल मैदानाच्या आतमध्ये 25 वरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 25 रन ऑन स्कोर बोर्ड. 25 धावा धावपलकावरती अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अमय जाधव 8 चेंडू 16 वरती, 6 चेंडू 9 वरती सचिन भगत मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज रामदास सोनवणे सज्ज. 22 चेंडू 32. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत आहे. 10चा डिफरंट आहे आणि तो नक्कीच भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. 22 बॉल 32 असं मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. रानडेवाडा स्पोर्ट क्लब टीम करते फलंदाजी. हा चेंडू अगदी आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा पंच दंडित करतायत, कळतायत. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र आपण पाहतोय 26 वरती या स्कोर कार्ड आपल्याला जे पाहायला मिळत आहे. अमय जाधव डावखुरी हाताचा तेजपुंज तारक चांगला खेळ नक्कीच साकारताना पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने मात्र पॉईंटच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र या सिंगल बरोबर पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 27 वरती 3रा षटक मार्गस्थ असताना. जिद्दीचा खेळ क्रिकेट, संघर्षाचा खेळ क्रिकेट म्हणून नक्कीच या खेळाची ओळख. जो संघर्ष करेल तो मात्र बाजी मारेल. पाहिजे या संघर्षमय लढाईत कोणती टीम या ठिकाणी बाजी मारते. बिनबाद 27 धावा. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. रामदास सोनवणे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळेल. हा चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडतोय, त्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती. 20 चेंडू 30 असं मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. 20 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. गुणोत्तर प्रमाण क्षणाक्षणाला या मॅचचं बदलताना आपल्याला जे पाहायला मिळते. 20 चेंडू 30 या मॅचचं समीकरण तयार होताना जे पाहायला मिळते. रामदास सोनवणे सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार बदलवली जाते. अगदी आपण पाहतोय खूप महत्वाची मॅच. धावा एका बाजूला वाचवायच्यात, दुसऱ्या बाजूला धावा वसूल करायच्यात. अपील जोरदार आहे. उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र धावा स्कोर कार्ड वरती या दोन रिव्ह्यू नक्कीच आपण दिलेले आहेत. फिल्डिंग टीमचा नक्कीच रिव्ह्यू आलेला आहे. रिव्ह्यू सक्सेस झाला तर तो तुम्हाला कंटिन्यू मिळेल, परंतु अनसक्सेस झाला तर तुम्ही रिव्ह्यू नक्कीच गमावसाल. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय
आणि निर्णय येतोय नॉट आउट. एक रिव्ह्यू त्या ठिकाणी गमावलाय. क्षेत्ररक्षण करणारी टीम अगदी आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावरती. 28 रन ऑन स्कोर बोर्ड. 29 धावांची गरज. 19 चेंडू शिल्लक असतील. 10चा डिफरंट भरून काढण्याचा नक्कीच प्रयत्न असेल दोन फलंदाजांचा. अमय जाधव 9 चेंडू 17 वरती खेळतोय. चांगली फलंदाजी प्रस्तुत करत असताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे, अवांतर. 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावफलक जाऊन पोहोचेल या एका धावेच्या साह्यानं. 29 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. एकोणीस चेंडू 28 आता मॅचचं समीकरण. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला फक्त दिशा दिली आहे. त्या ठिकाणी सिंगल वसूल केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल धावफलकावरती धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10ची सरासरी. 30 धावा बनवल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. आणि आता समीकरण पुन्हा एकदा मॅच बदलताना आपल्याला जे पाहायला मिळेल 18 चेंडू 27 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळते. 18 चेंडू 27 धावा. 27 धावा 18 चेंडू. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025चा हा दैदिप्यमान क्रिकेट सोहळा. 13 जानेवारीला झालेली सुरुवात अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. एक दैदिप्यमान सोहळा अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. टेनिस बॉल क्रिकेटला अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. अशा सुख सुविधा खूप कमी भेटतात, परंतु स्वतः जाणकार आहेत सन्माननीय कैलास भाऊ लांडगे. अगदी आपण पाहतोय एक हरितभर क्रीडांगण दिलंय. सुंदर रंगीत किट प्रत्येक टीमच्या अंगावरती आपण पाहतोय. तब्बल 71,000 रुपयांचं प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांक 51,000, तृतीय क्रमांक 31 आणि चतुर्थ क्रमांक देखील 31,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि या फार मोठं योगदान या पारितोषिकांसाठी बिनविरोध नगरसेवक, खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मार्गदर्शक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, सन्माननीय रविभाऊ लांडगे यांच्या माध्यमातून फार मोठं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेच्या साठी मात्र जे देण्यात आलं. त्यानंतर अनेक दाते आहेत, त्यांचा देखील जसा जसा वेळ मिळेल आपण उल्लेख काही दात्यांचा केलेला आहे, काही दात्यांचा नक्कीच करणार आहोत. परंतु दाते खूप महत्त्वाचे असतात. अनेक दात्यांनी दिलं योगदान आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा आम्हाला यशस्वी करण्यासाठी फार मोठं योगदान नक्कीच लाभलं. RSP मोजे ग्राउंड वरती चालू असलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. पाच स्क्रीनवरती आपण दिवसभरातील काही क्षणचित्र नक्कीच पाहू शकता. स्विच हिट 2 षटकांच्या मधून चेंडू जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. 4 रन. जरा बच के भाई का दुश्मन है यारों का यार. 34 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 17 बॉल 23 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. अमय जाधव जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. 11 चेंडू खेळलाय. 22 वरती नाबाद आहे. सचिन भगत 8 चेंडूंचा सामना केलाय. 9 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना जो पाहायला मिळतोय. एक भागीदारी देखील जमताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजांमध्ये. नाबाद
17 बॉल 23 आता बनवायच्यात. अमय फ्रंट फुटवरती आला होता, ऑन साइडच्या दिशेला दिशा देण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाच्या हातातून चेंडू निसटल्यानंतर त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाईल. गुणोत्तर प्रमाण समीकरण बदलताना पाहायला मिळते. लेग बाईज म्हणून पंच इशारा करताना आपल्याला पाहायला मिळतात. आता 16 चेंडू आणि 22 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 16 बॉल 22. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग आपण पाहतोय 2025 चा थरार. 16 चेंडू 22 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. रानवडेवाडा स्पोर्ट क्लब ही टीम करते फलंदाजी. रायझिंग स्टार भोसरी टीम शतरक्षण करताना पाहायला मिळते. द्वंद्व रंगताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये अगदी आपण पाहतोय. ओ नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. अगदी आपण पाहतोय 2 धावा निश्चितपणे घेतल्या जातील. डीप मधून शतरक्षक आला, चेंडू फीड केला, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. एक धाव खूप महत्वाची आहे. धावा 2 घेतल्यात. धाव फलकावरची धावा 37. 15 चेंडू आणि 20 धावांची गरज. 15 चेंडू 20 धावा. मॅच रंगली आहे. सामना रंगताना जो पाहायला मिळतोय. MSCB अधिकारी अमोल जाधवन असेल त्यांनी माईकशी संपर्क साधा. आणि याचबरोबर टिपलाय झेल विकेटचं होईल मैदानाच्या आतमध्ये पतन. MSCB अधिकारी सन्माननीय अमोल जाधवन. अमोल भाऊ जाधवन आपल्याला विनंती करतो, आपण ज्या ठिकाणी असाल ताबडतोब संपर्क करायचा. आणखीन 2 विकेट जर घेतल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजासाठी असेल. सन्माननीय राकेश भाऊ लांडगे उर्फ काका. आणखीन 2 विकेट घेतल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून. दानशूर दात्यांची या ठिकाणी कमी नाहीये. अगदी आपण पाहिलं आणखीन 2 विकेट घेतल्या तर 500 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय सुधीर भाऊ दिघे, सुधीर भाऊ थिटे, सुधीर भाऊ थिटे यांच्या माध्यमातून पारितोषिक 500 रुपयांचं पारितोषिक. आणखीन 2 विकेट घेतल्या तर संतोष भाऊ लांडगे यांच्या वतीनं देखील लेग बिफोर विकेट जर घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाज राकेश शिंदेवरती प्रेम करणारे हे सगळे क्रिकेट रसिक अगदी आपण पाहतोय. त्यामध्ये आमचे मान्यवर आहेत. कव्हर पॉइंटच्या दिशेला हलक्याशा हाताने चेंडूला खेळून काढले. अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. झुंजा आहे, लढाई आहे. क्रिकेट द्वंद्व नक्कीच रंगताना आपल्याला जे पाहायला मिळतंय. शेवटचे 13 चेंडू 19 धावा हीच रोमहर्षकता क्रिकेट रसिकांना पाहिजे असते. 13 बॉल 19. मॅच रंगली आहे, सामना रंगलाय. आत्मविश्वासानं खेळावं लागेल. आत्मविश्वास ही सगळ्यात मोठी शक्ती असते आणि आत्मविश्वासानं खेळल्यानंतर क्रिकेटमध्ये काही एक अवघड नसतं. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय शेवटचे 13 चेंडू 19 धावांची गरज. फ्रंट फुटवरती आले त्यानंतर अगदी आपण पाहतोय फटका खेळलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. झेल टिपणारा शतरक्षक अगदी आपण पाहतोय. कोण आहे दादा शतरक्षक? बाबू शिंदे यांनी टिपलेला झेल आणि त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय फलंदाज परतताना पाहायला मिळतो आहे. मोक्याच्या क्षणी विकेट येते. 12 चेंडू आणि लक्ष झालंय 19 धावा ह्या जिंकण्यासाठी आवश्यक आहे. रोमार्शक मॅच, रंगतदार सामना. 12 चेंडू अगदी आपण पाहतोय 19 धावांची गरज. जो चांगली कामगिरी करेल तो मात्र विजय पताका फडकवताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये क्षणाला रोमहर्षकता पाहायला मिळते. कधी फलंदाजी करणारी टीम वर्चस्व प्राप्त करते, कधी गोलंदाजी करणारी टीम या सामन्यामध्ये वर्चस्व प्राप्त करताना जी पाहायला मिळते. आणि अनेक जणांनी प्रेडिक्शन नक्कीच केलं असेल, परंतु भविष्यवाणी मात्र या सामन्याची करता येणार नाही. सामना दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. 12 बॉल 19.
1 ते 2 फटके सामन्याचं समीकरण बदलून टाकू शकता, परंतु ते फटके सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. 12 चेंडू 19 धावा आणि गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. राम गोलंदाजी मार्कवरती तयार होताना जो पाहायला मिळतो आहे. लास्ट 12 बॉल 19 रिक्वायर. राम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. अनुराग मोहिते एक धडाकेबाज फलंदाज, एक आक्रमक फलंदाज म्हणून अनुरागची ओळख आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल, 1 धाव घेतली जाईल. मैदानाच्या आतमध्ये सामना समीकरण बदलतंय. 11 चेंडू 18 धावांची गरज. पहिलवान मारुती मस्कर यांच्या वतीनं पारितोषिक. या षटकात विकेट घेतली तर 200 रुपयांचं पारितोषिक असेल. 11 बॉल 18 या मॅचचं समीकरण अगदी आपण पाहतो आहे. जिद्दीनं पुरेपूर भरलेला खेळ, संघर्षानं पुरेपूर भरलेला खेळ. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. स्टेट ड्राईव्ह खेळलाय शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली, 1 धाव त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. रामनं जर 2 विकेट घेतल्या तर संतोष भाऊ लांडगे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आणि अनुरागने सलग 2 षटकार जरी खेळले 3 षटकारांसाठी तर संतोष भाऊ लांडगे 1000 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिक गोलंदाजाला आहे, पारितोषिक फलंदाजाला आहे. समान संधी. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. संतोष भाऊ लांडगे यांच्या वतीनं गोलंदाजाला पारितोषिक आहे, फलंदाजाला पारितोषिक आहे. 2 विकेट घेतल्या तर मात्र 1000. अमन भट सर अगदी आपण पाहतोय. याच बरोबर समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. धावा जर पाहिल्या तर मात्र 41. 8 बॉल 16. प्रत्येक चेंडूच्या लगत 2 धावांची गरज आहे. जितना बडा संघर्ष जित उतनी शानदार होती. संघर्ष पाहायला मिळतोय क्षणाक्षणाला. संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो असं नक्कीच जे म्हटलं जातं. संघर्षाच्या बाबतीत संघर्ष जारी आहे. मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल 16. प्रत्येक चेंडूच्या लगत 2 धावांची गरज. हाफ ट्रॅकर त्यावरती केले आक्रमण. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे. विकेटचं पतन होताना जो पाहायला मिळेल. डरने वालों को मैं और डराऊं, और भाई का मैं तो डंका बजाऊं. आणि आणखीन एक विकेट जर घेतली संतोष भाऊ यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. संतोष भाऊ लांडगे यांच्या माध्यमातून आणखीन एक विकेट घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक. एक घेतली. रामदास सोनवणे यांनी. पारितोषिकांची नक्कीच अगदी आपण पाहतोय. खेळाडूंवरती रेलचेल. हा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती थोडीशी पडझड नक्कीच पाहायला मिळतीये फलंदाजाची. पाय त्या ठिकाणी निसटला अगदी आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रानवडेवाडा स्पोर्ट क्लब 41 3 गड्यांच्या मोबदल्यात 6 चेंडू 16. पहा सामना कोठे होता आणि कोठून कुठपर्यंत पोहोचलाय. 6 बॉल 16. आता या मॅचचं समीकरण. लेग बिफोर विकेटची विकेट जर घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक संतोष भाऊ लांडगे यांच्या माध्यमातून. अगदी आपण पाहतोय
अखेरचा आणि अंतिम षटक 16 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. रायझिंग स्टार भोसरी आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय रानवडेवाडा स्पोर्ट क्लब या दोन टीमच्या दरम्यान रंगलेली मॅच. 6 चेंडू 16 धावांची गरज. प्रत्येक षटकार, प्रत्येक विकेट, प्रत्येक चौकार 500 रुपये. कुणाच्या वतीनं सर? संजय कुंदन यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकार 500 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिक अनेक येत आहेत अगदी आपण या ठिकाणी पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 बॉल 16 आणि पहिला चेंडू केलंय आक्रमण, केलाय प्रहार. चेंडू जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. नाव आहे अनुराग मोहिते. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिल है तो दिक्कत है और दिक्कत है तो मैं अनुराग हूं ना. अनुराग मोहिते द ग्रेट मॅच फिनिशर म्हणून देखील ओळख. मानाच्या करंडक स्पर्धेत सलग 5 चेंडूवरती 5 षटकार मैदानाच्या आतमध्ये याच फलंदाजानं खेळले होते. तो आहे अनुराग मोहिते. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती हाफ ट्रॅकर होता. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. झेल टिपला जातो आहे. अनुरागला जशा तशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलंय. विकेटचं पतन. समीकरण बदललंय. के भाई का दुश्मन है यारों का यार का वो राजा करे सबसे. आमचे डीजे चांगली वातावरण निर्मिती करतायत. डीजेंचं चांगलं कामकाज. त्यांना सांगितलं नाव काय ते म्हटले काय नाव आहे? डीजे अनिल. आणि हा कैलास भाऊंचं आवडतं गाणं त्यांनी मात्र वारंवार त्या ठिकाणी पेश केलंय आमच्या डीजे अनिल यांनी. त्यांना धन्यवाद देईल. हा चेंडू अगदी आपण पाहतोय एका बाजूला क्रीज सोडली, घरटं सोडलं, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि अर्थात विकेटचं पतन. धावबादची विकेट अगदी आपण पाहतोय. थँक्यू. 3 चेंडू 10 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी आणि शतरक्षणाच्या बळावरती या मॅच मध्ये जान आणली एक. अगदी आपण पाहतोय 3 चेंडू आणि आता 10 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. रायझिंग स्टार भोसरी टीम चांगला परफॉर्मन्स नक्कीच करत असताना परंतु मॅच संपलेली नाही मित्रांनो. दरम्यान अगदी आपण पाहतोय यष्ट्या उडवल्यात. आणखीन एका विकेटचं पतन. काठीन भोंगडे घेऊ द्या की मला बी जत्रेला येऊ द्या की. मला बी जत्रेला येऊ द्या की. दोन आक्रमक फटक्यांची गरज. 2 चेंडू 10 धावांची गरज. 2 बॉल 10 या मॅचचं समीकरण.
स्ट्रेट ड्राईव्ह खेळला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी. आता मात्र समीकरण कठीण झाले. आता एक चेंडू शिल्लक असेल. अवांतर धावांची वाट पाहावी लागेल. तब्बल 9 बनवायच्यात. रानवडेवाडा स्पोर्ट क्लबला 9 बनवायच्यात एका चेंडूमध्ये. रायझिंग स्टार भोसरी टीमनं दिलेला दर्जेदार परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. हा चेंडू पॉइंटच्या दिशेला हलक्याशा हाताने ढकललाय. सामना संपलाय आणि रायझिंग स्टार भोसरी टीम या ठिकाणी मात्र या सामन्यात विजय साकार करताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ प्रस्तुत केला आणि या मैदानाच्या आतमध्ये विजय मिळवताना पाहायला मिळते. Thank you.